Hello students, in this video we will learn about the non-infectious diseases. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फेक्शियस डिसीज काय आहे, त्यांचे रिझन काय आहे, सिम्पटम्स काय आहेत हे बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीजचे रिझन काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत ते बघायचे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय. आता नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय की जे संक्रमणाने न होणारे आजार किंवा संसर्गजन्य आजार नसतात त्यांना आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. मग डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय की असे आजार की जे कुठल्या व्यक्तीच्या बॉडी कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आपल्याला होत नाही किंवा त्याचं इन्फेक्शन आपल्याला होत नाही, असे जे आजार असतात त्याला नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. मग हे आजार नेमके कशामुळे होतात तर सच डिसीज अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन. हे वेगवेगळ्या कारणाने व्यक्तींना होत असतात. मग आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये 3 डिसीज बघायचे. फर्स्ट आहे कॅन्सर, सेकंड आहे डायबिटीज आणि थर्ड आहे हार्ट डिसीजेस. मग आपल्याला फर्स्ट बघायचं आहे कॅन्सर. आता तुम्ही नाव तर या आजाराचं ऐकलं आहे की कॅन्सर म्हणजे काय, कर्करोग. आणि हा आजार नेमका कसा होतो, त्याचे रिझन्स काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता कॅन्सर आजार होणं म्हणजे नेमकं काय होत असतं तर शरीरामध्ये गाठ तयार होते किंवा ॲबनॉर्मल सेलची अनकंट्रोल ग्रोथ होते, त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. बघा, अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज अ मेलिग्नंट ट्यूमर. म्हणजेच काय होत असतं, सेलच्या ग्रुप जे ॲबनॉर्मल सेल आहे त्या अनकंट्रोल ग्रोथ त्याची होत असते आणि त्यामुळे काय होतं, शरीरामध्ये ट्यूमर तयार होतो, म्हणजेच अर्बुद तयार होतो. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन. आता आपण ऐकलं आहे की कॅन्सर कशाचे कुठल्या कुठल्या ऑर्गनला होणारे आहेत तर लंग्स कॅन्सर ऐकलं आहे तुम्ही, माउथ कॅन्सर ऐकलं आहे, ब्रेस्ट कॅन्सर असतो, युटेरस कॅन्सर आहे, स्किन कॅन्सर आहे आणि ब्लड कॅन्सर आहे, तुम्ही ऐकलं आहे. हे कॅन्सरचे वेगवेगळे ऑर्गनला होणारे आहेत. आणि कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे की कॅन्सर म्हणजे हा कर्करोग आहे आणि यामध्ये सेलची जी वाढ आहे ती अनकंट्रोल असते. म्हणजे आपण तिला काय करू शकत नाही, तिचं अनियंत्रित अशी सेलची वाढ होत जाते आणि तिचं रूपांतर गाठीमध्ये होत जातं. त्या आजाराला आपण कॅन्सर असं म्हणतो. आता याचं रिझन काय आहे आणि सिम्पटम्स काय ते आपल्याला बघायचे. रिझन्स म्हणजे कारणं. काय कारण आहे हे आजार होण्याचं तर कन्झम्पशन ऑफ टोबॅको. जर आपण तंबाखूचं सेवन करत असलो, गुटखा खात असलो, स्मोकिंग करत असलो, अल्कोहोलिझम असेल म्हणजेच दारू पित असलो तर त्यामुळे हे आजार आपल्याला उद्भवतात. पण काही वेळेस आपण असंही बघतो की जे व्यक्ती तंबाखू खात नाही, दारू पित नाही, सिगारेट पित नाही, अशा लोकांनाही आपल्याला कॅन्सर झालेला आढळतो. मग त्याचं रिझन काय असू शकतं तर एक तर ते लॅक ऑफ फायबर कंटेंट्स, म्हणजे त्यांच्या अन्नामध्ये ते फ्रूटचं आणि लिफी व्हेजिटेबलचं सेवन करत नसल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. किंवा एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, जास्त प्रमाणामध्ये जंक फूड खात असले म्हणजे पिझ्झा, बर्गर यांसारखे अन्न घटक ते घेत असले तर त्यामुळे काय होऊ शकतं तर कॅन्सर हा आजार होऊ शकतो. आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटरी मे अल्सो बी अ रिझन. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक रिझन आहे की घरामध्ये म्हणजेच आजी, आजोबा, पणजोबा कुणाला जर आजार असेल कॅन्सर तर त्या व्यक्तीला होऊ शकतो. म्हणजेच अनुवंशिकतेमुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. ही आपण त्याची रिझन बघितली. आता आपल्याला सिम्पटम्स बघायचे. सिम्पटम्स म्हणजे काय, त्याची लक्षणं. काय लक्षणं आहे त्याची तर पहिला आहे क्रोनिक कफ. म्हणजे यामध्ये व्यक्तीला काय होत असतो, दीर्घकालीन खोकला येत असतो. होरॅस व्हॉइस म्हणजे त्याच्या आवाजामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. डिफिकल्टी इन सोलोईंग म्हणजे त्याला काय होतं तर गिळताना त्रास होतो. कुठलाही पदार्थ त्यांना गिळायचा असेल तर त्याला काय होतं, खाताना गिळताना ते पदार्थ काय होतात, त्याला घशातनं जाताना त्याला काय होतं, अडथळा निर्माण झाल्यासारखं होतं, म्हणजेच त्याला त्रास होतो. सेकंड आहे इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लामेशन. म्हणजे शरीरामध्ये काय तयार होतं, व्रण आणि काय तयार होत असतं, सूज येत असते शरीराच्या त्या भागाला की ती कशी असते, उपचार करूनही बरं होत नाही. लम्प्स इन ब्रेस्ट म्हणजे छातीमध्ये काय होतं तर गाठ निर्माण होते.
अनएक्सप्लेन वेट लॉस, काही कारण नसताना त्या व्यक्तीचं वजन कमी होणं. ही सगळी लक्षणं कशाची आहेत, तर कॅन्सर या आजाराची आहेत. बघा, मग आपण काय बघितलं की कॅन्सर आजार म्हणजे काय आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय असतो, की असा डिसीज की विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन और बॉडी कॉन्टॅक्ट, म्हणजे कुठल्याही इन्फेक्शनमुळे किंवा बॉडी कॉन्टॅक्टमुळे हा आजार होत नाही, अशा आजाराला नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये आपण पहिला बघितला आहे कॅन्सर. आता कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे, की अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ जर होत असेल तर त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. त्याचे आपण रिझन बघितले की त्याचं रिझन आहे टोबॅको कन्झम्पशन आहे, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम किंवा फास्ट फूड आपण एक्सेसिव्ह कन्झम्पशन करत असलो तर त्यामुळे सुद्धा हा आजार होतो, किंवा हेरिडिटरी हेही त्याचं एक रिझन असू शकतं. त्याच्यानंतर आपण सिम्टम्स बघितले. सिम्टम्समध्ये आहे की क्रोनिक कफ असेल त्या व्यक्तीला, किंवा इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लामेशन, लम्स इन ब्रीस्ट अँड अनएक्सप्लेन वेट लॉस, म्हणजे कारण नसताना त्यांचं वजन कमी होणं, ही त्याची काय आहेत लक्षणं आहेत. मग अशा पद्धतीने आपण हा आजार, या आजाराचे रिझन आणि सिम्टम्स कव्हर केले. आता सेकंड डिसीज आहे डायबिटीज. आता डायबिटीजही तुम्ही ऐकलं आहे, मधुमेह. यामध्ये काय असतं, कधी कधी आपण आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर ते म्हणतात की मला विना साखरेचा चहा बनवा, मग साखर टाकत नाही. मग साखर न टाकण्याचं कारण काय आहे, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो डायबिटीज आहे. मग ह्या डायबिटीज होतो कसा, तर आपल्या शरीरामध्ये पचनसंस्थेमध्ये पॅनक्रियाज हा जो घटक असतो त्याच्यामध्ये इन्सुलिन नावाचं हार्मोन सिक्रेट केलं जातं, आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तामधल्या शर्करेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं. पण जर समजा याचं प्रमाण सिक्रेट करण्याचं जर कमी झालं, म्हणजेच इन्सुलिन नावाचं जे हार्मोन हे सिक्रेट करणं पॅनक्रियामुळे कमी झालं, तर काय होऊ शकतं, तर आपल्या रक्तातली शर्करेचं प्रमाण शर्करेचं प्रमाण आपण कंट्रोल करू शकत नाही, आणि मग तेव्हा आपण काय म्हणतो, त्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे. बघा, द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल, म्हणजेच रक्तातली शर्करा जी आहे त्याचं प्रमाण आपण कंट्रोल करू शकत नाही, आणि मग तेव्हा आपण कुठला डिसऑर्डर झाला आहे असं म्हणतो, डायबिटीज झाला आहे असं म्हणतो. याची लक्षणं काय आहे, सिम्टम्स विच कॅनॉट बी इग्नोर. बघा, कुठले सिम्टम्स दिलेत आपल्याला, तर फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळेस जास्त टॉयलेटला जाणं, इन्क्रीज ओबिसिटी और वेट लॉस, वजन कमी होणं किंवा वजन वाढणं, अकारण वजन वाढणं आणि वजन कमी होणं. आता रिझन काय आहे डायबिटीजचे, कारणं काय, हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता, की घरामध्ये आजी आजोबा आई वडील कुणाला असेल तर त्यामुळे आपल्यालाही तो होऊ शकतो, म्हणजे अनुवंशिकता आहे आजारामध्ये. दुसरं आहे ओबिसिटी, अतिलठ्ठपणा असेल. थर्ड लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, आपण व्यायाम करत नसाल. आणि मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणावामुळे डायबिटीज हा आजार होऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला प्रतिबंधक उपाय दिले, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, फॉलोइंग द प्रॉपर डायट, medicines and exercise under the supervision of doctor helps to keep the diabetes under control. आपण डायबिटीजला कंट्रोल कसा करू शकतो, आता समजा डायबिटीज झालाच तर मग त्याला कंट्रोलमध्ये करण्यासाठी आपण योग्य पद्धतीने आहार घेतला पाहिजे, औषधं घेतली पाहिजेत, आणि प्रॉपर एक्झरसाईज करायला हवी, की जेणेकरून आपण हा डायबिटीज आजार काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. अशा पद्धतीने आपण 2 डिसीज बघितले, नॉन इन्फेक्शियस, फर्स्ट बघितला कॅन्सर आणि सेकंड बघितला आहे डायबिटीज. आता थर्ड आहे हार्ट डिसीजेस. आता हार्ट डिसीजेस म्हणजे काय, हृदयविकार. तुम्हाला माहिती आहे की हृदयविकार म्हणजे काय आहे, हार्ट अटॅक म्हणतो आपण त्याला. बघा, इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. म्हणजे काय होतं, इफिशियन्सी, हार्टची जी कॅपॅसिटी आहे, कार्यक्षमता आहे, ती डिक्रीज होते. केव्हा, ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय, त्याला ब्लड सप्लाय पण कसा होतो, मग कमी होतो, आणि त्यामुळे हार्ट मसलला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा सप्लाय योग्य प्रमाणामध्ये न झाल्यामुळे ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म अ मोअर वर्क. त्यामुळे काय होतं, हार्टला खूप अतिश्रम करावे लागतात किंवा अति काम करावं लागतं. दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट, आणि त्यामुळे त्याच्यावर काय निर्माण होतो, ताण निर्माण होतो. दिस मे कॉज हार्ट अटॅक, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हार्ट अटॅक असं म्हणतो.
इफ समवन हॅज हार्ट अटॅक, जर समजा कुणाला हार्ट अटॅक झाला असेल तर आपण इमिजिएटली काय करायला पाहिजे, कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी, आणि त्याच्यावर उपाय करणं हाच महत्त्वाचं. आपण त्याच्यावर काय करू शकतो, उपाय करू शकतो. वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्टम्स. आता हार्ट डिसीजसाठी कुठले सिम्टम्स आहेत, कुठलाही आजार जर व्यक्तीला झाला असेल किंवा होणार असेल तर त्याच्या आधी लक्षणं आपल्याला दिसतात. मग ही जी लक्षणं आहेत या लक्षणांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. मग त्यामध्ये बघा हार्ट डिसीजसाठी कुठले कुठले लक्षणं दिले आहेत. सर चेस्ट पेन, छातीमध्ये दुखणं, पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म्स, त्याचे हात, खांदे आणि मानेचा भाग दुखणं, क्रॅम्प्स इन हँड, हाताला काय येणं, हात आखडल्यासारखं वाटणं, अनइझीनेस, नंतर ट्रिमर्स म्हणजे अस्वस्थ होणं त्या व्यक्तीला, आणि हातापायांमध्ये कंप जाणवणं म्हणजे थरथर असं हातापायाला थरथरणं, असं जर होत असेल तर ही सगळी लक्षणं कशाची आहेत, तर हार्ट अटॅकची ही लक्षणं आहेत. आता त्याचं रिझन काय हार्ट अटॅक येण्याचं, तर स्मोकिंग करणं, अल्कोहोलिझम, डायबिटीज असेल व्यक्तीला, हायपर टेन्शन, ओबिसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, नंतर अँगर, आणि लास्ट आहे अनझायटी. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे रिझन आढळून येतात. म्हणजेच काय आहे, स्मोकिंग न करणं, दारू न पिणं, एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्यामुळे सुद्धा त्याला काय होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतं. अतिवजन वाढलेलं असेल, अति प्रमाणामध्ये लठ्ठ असेल किंवा तो एक्सरसाइजच करत नसेल, अनुवंशिकतेमुळे सुद्धा होऊ शकतं. मानसिक ताणतणावामुळे, रागीटपणामुळे आणि चिंतेमुळे सुद्धा आपल्याला हा आजार उद्भवू शकतो. म्हणजे आपल्याला 3 डिसीज आपण आज बघितले, ते म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीज. फर्स्ट आपण कॅन्सर बघितला, की हे सगळे आजाराची नावं आपण ऐकत आलेलो आहोत आणि ऐकतो आहोत की कॅन्सर हा आजार कर्करोग आहे आणि तो कशामुळे होतो तेही आपण बघितलं, की कन्झम्पशन ऑफ टोबॅकोमुळे, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझममुळे हा आजार होतो. नंतर आपण त्याचे सिम्टम्स बघितले, तर त्याचे सिम्टम्स आहेत की यामध्ये दीर्घकालीन खोकला येत असतो व्यक्तीला, किंवा त्याला डिफिकल्टी इन स्वॉलोईंग म्हणजे त्याला गिळायला त्रास होतो, इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लॅमेशन, लम्स इन ब्रीस्ट अँड अनएक्सप्लेन वेट लॉस, आणि त्याचं वजन काही कारण नसताना कमी होणं, ही त्याची आपण लक्षणं बघितली. आणि खाली डायबिटीजमध्ये आपण बघितलं की डायबिटीज हा आजार कशामुळे होतो, तर पॅनक्रिया जे आहे, द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस करणारे जे पॅनक्रियाज आहेत ते काय कंट्रोल करतात, द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे पॅनक्रिया हे इन्सुलिन नावाचा हार्मोन सिक्रेट करतं आणि हे इन्सुलिन ब्लडमधल्या शुगरला कंट्रोल करण्याचं काम करत असतं. पण इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, जर समजा इन्सुलिन हे लो क्वांटिटीमध्ये सिक्रेट होत असेल तर त्यामुळे ग्लुकोजची लेवल कंट्रोल राहत नाही. म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण काय राहत नाही, नियंत्रित राहत नाही, आणि आपण तेव्हा काय म्हणतो, त्या व्यक्तीला डायबिटीज झाला आहे असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण त्याचे सिम्टम्स बघितले की फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट आहे, इन्क्रीज ओबिसिटी और वेट लॉस. नंतर रिझन बघितले, हेरिडिटरी, ओबिसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज अँड मेंटल स्ट्रेस, दीज आर द रिझन फॉर डायबिटीज. नंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी सांगितलं, प्रॉपर डाएट जर आपण घेतला किंवा योग्य मेडिसिन जर आपण घेतले आणि एक्झरसाईज जर केली तर आपण या आजाराला कंट्रोलमध्ये करू शकतो. आता थर्ड डिसीज आपण बघितला नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये हार्ट डिसीज. आता हार्ट डिसीज होणं म्हणजे नेमकं काय, आपण त्याला हार्ट अटॅक असं म्हणतो, पण हार्ट अटॅक नेमका कशामुळे होतो, तर हार्टला त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते आणि त्याला योग्य ब्लड सप्लाय होत नाही, त्यामुळे हार्टला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागतं, मोर वर्क परफॉर्म करावं लागतं आणि त्यामुळे त्याच्यावर स्ट्रेस येतो, म्हणजे ताण निर्माण होतो आणि त्यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. आणि हार्ट अटॅकचे सिम्टम्स काय आहेत, तर सर चेस्ट पेन, छातीमध्ये दुखणं हे आपल्याला माहितीच आहे. नंतर पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म्स हे त्याची काय आहेत, सिम्टम्स आहेत. आणि हार्ट अटॅकचं रिझन काय आहे, तर तेच दिलं आहे जे आपल्याला डायबिटीजमध्ये आणि कॅन्सरमध्ये आढळलं, म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबिसिटी, फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटरी, मेंटल स्ट्रेस. म्हणजे जनरली आपल्याला रिझनमध्ये काय दिसतं आहे, तिन्ही आजारामध्ये थोडा साम्यपणा दिसतो आहे. आता खाली आपल्याला काय दिलं आहे, एक फ्लोचार्ट दिला आहे की जो आपल्याला फिल इन द ब्लँकसारखा कंप्लीट करायला एक्झामला येतो. मग हार्ट डिसीजमध्ये काय आहे, तर हार्ट डिसीज आपण कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो, तर एन्जिओप्लास्टी आहे,
बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स अँड हार्ट ट्रान्सप्लांट. हे जे आहे तर हार्ट डिसीजसाठी आपल्याला दिलेल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत आणि हे आपल्याला फिल इन द ब्लँकसारखं कंप्लीट करायला येतं. अशा पद्धतीने आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज आपले कंप्लीट केले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला मिसयूज ऑफ मेडिसिन्स बघायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.